कारण कोणतंही कार्य पूर्ण करण्याचं काम आपण त्याच्यावर भगवंतावर भार टाकला पाहिजे। मी करतो हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा ते कार्य कधीही सिद्धीला जात नाही। एक गीतेतला श्लोक मला आठवतो, अधिष्ठानम तथा कर्ता करणम पृथ्वीदिदम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचमम। कोणतंही कार्य करत असताना अधिष्ठान हे महत्त्वाचं आहे। तुम्ही भगवंताला माना, तो आपल्या सोबत आहे, आपल्या जवळ आहे। आपल्या जवळ असलेला भगवंत आपल्याला दिसत नाही आहे कारण आपलं अज्ञान आहे, पण हा विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्या जवळ आहे आणि जोपर्यंत अधिष्ठान असणार नाही तोपर्यंत कर्म होणार नाही। आणि कर्म कोणतं करायला सांगितलं आहे भगवंतानी गीतेमध्ये? या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत म्हणतात की सत्कर्म करा, त्या सत्कर्माला मी तुम्हाला साथ देणार आहे। म्हणून जो भगवंत संसारातल्या इच्छा पूर्ण करतो, आपण तर हे भागवत ऐकायची इच्छा केली म्हणजे परमार्थाची इच्छा आहे ही, आणि ही इच्छा हा भगवंत पूर्ण करतोच। म्हणजे एक त्याचं अधिष्ठान महत्त्वाचं, दुसरं आपण करता आपली इच्छा पाहिजे भागवत ऐकायला येण्याची, म्हणजे करता महत्त्वाचा, इथपर्यंत येणं म्हणजे तुमची क्रिया ही महत्त्वाची, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो गीतेमध्ये भगवंतानी सांगितला आहे तो म्हणजे तुमचं दैव। तुमचं दैव जर बलवत्तर असेल तरच तुम्हाला भागवत ऐकायला यावंसं वाटतं, अन्यथा भागवत ऐकायला येण्याची इच्छा कोणाची सहजासहजी होत नाही। आपण सर्व लोक इथे तुम्ही आलात, मी असा विचार करते की भगवंतानी हा जो श्लोक गीतेमध्ये म्हटला याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत।